तर हा जो आमच्यावरती षडयंत्र केला गेला हा नक्कीच राजकीय होता. कारण का म्हणजे बघा, सरळ सगळ्यांच्या लक्षात येण्यासारखं हे आहे का म्हणजे ह्यांना जर हद्दपार करायचंच होतं, तर इलेक्शनच्या आधी करणार होते किंवा इलेक्शनच्या नंतर करणार होते. करण्यासारखं तर काहीच नाही आहे. माझ्यावरती एक सुद्धा गुन्हा नाही. भर इलेक्शनमध्ये माझी मिसेस जिल्हा परिषदला राहिल्यानंतर आमचं वातावरण चांगलं असताना ज्यावेळी त्यांना सर्व्हेमध्ये लक्षात आलं की आमचा निकाल हा नक्कीच आहे महाविकास आघाडीचा, त्या लक्षात आल्यानंतर शेवटचे 3 दिवस आम्ही यंत्रणेतनं कमी पडावं म्हणून हा सगळं खेळ केलेला गेलेला होता. यामागे कोण आहे? सत्ताधारी असणार आहेत, सत्ताधारीच असणार आहेत. तालुक्यातलेच नेते आहेत. ह्याच्या आधी सुद्धा त्यांच्यामुळे झालं होतं, आता सुद्धा त्यांच्यामुळे झाले. कोण असणार आहे ह्याच्या पाठीमुळे? तुमच्यावरती हे लोकशाहीचं खून आहे. थोडक्यात काय आहे, सरळ लोकशाहीचं खून आहे. गोरगरिबांनी लढायचं नाही, गोरगरिबांनी लोकांची सेवा करायचं नाही आणि आम्ही घरात बसायचं असं त्यांचं मत आहे. हद्दपारीचा प्रस्ताव आता रद्द झाला का स्थगिती मिळाली? रद्द झालं, काहीच तथ्य नाही त्याच्यामुळे रद्द झालं. आम्ही खरं होतो म्हणून रद्द तुम्ही झालं. आता हे हद्दपार झाल्यानंतर तुम्ही कोणाकडे मागणी केली आणि कशा पद्धतीने ते प्रोसेस झालं थोडक्यात? हे बघा, ज्यावेळी हद्दपारीचं प्रस्ताव आमच्यावरती कुरुंदवाड पोलीस स्टेशन मधनं आता जे साहेब आहेत त्यांनी केलेले नाही, ज्या आधीचे एपीआय होते त्यांनी हा प्रस्ताव पाठवला आणि तिथून आमच्या सुनावण्या झाल्यानंतर आमच्यावरती एकही पेंडिंग गुन्हा नाही आहे किंवा आमच्यावरती काही केसेस नसताना सुद्धा तो चुकीच्या पद्धतीनं प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्याच्यानंतर आम्ही अपील ह्याला केला आयुक्त पुन्हा कार्यालयाला आणि तिथं आम्हाला स्थगिती मिळाली होती. स्थगिती मिळाल्यानंतर परत हे खेळ सगळं इलेक्शन मध्ये यांनी लोकांनी काढलं. शेवटचे 3 दिवस मतदान असताना हे खोटी नोटीस काढायला लावून आमच्यावरती हे केलं आणि आता तो आमच्यासारखा निकाल झाला. तो हद्दपारीचा जो प्रस्ताव होता तो रद्द करण्यात आला. कुठल्या कोर्टाचा निकाल झाला? आयुक्तांचा. आयुक्तांचा मी या ठिकाणी आभार मानतो का म्हणजे त्यांनी खऱ्याला न्याय दिले, गोरगरिबाला न्याय दिले. आता पुढची भूमिका काय? आता पुढची भूमिका काय नाही, आम्ही आता जे आम्ही लोकांच्या संपर्कात होतो आणि ज्या 8,500 लोकांनी आम्हाला निवडलेलं आहे त्यांच्या सेवेसाठी आम्ही कायम तत्पर राहू.